नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत नागेश्वर ट्रेकला, जे की चिपळूणमधील चोरवणे या गावात वसलेले आहे। हा असा नजारा सोबत बाईकवरचा प्रवास करून खूप भारी वाटते। तुम्ही कधी असा प्रवास केला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धुक्याने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना कधी चिपळूणमध्ये पोहोचलो समजलंच नाही। मित्रांनो, समोर जो पाहताय ना, तोच आपला नागेश्वरी ट्रेकचा एक भाग आहे। असे म्हटले जाते की जसं उत्तर भारतामध्ये केदारनाथ आहे, तसं आपल्या कोकणामध्ये हे नागेश्वर ट्रेक आहे। मित्रांनो, ह्याच चोरवणे गावातून आपला ट्रेक चालू होणार आहे। गाड्या सगळ्या पार्क केलेल्या आहेत। आता इथून पुढे 4 तासाचा ट्रेक आहे। ट्रेकला सुरुवात केलेली आहे। आता इथून पुढे 4 तास चालायचेच आहे। आजूबाजूला जंगल, मध्ये पायवाट असून सोबत आपल्या काठी असणे गरजेचे आहे। आमच्यासोबत आमच्या मेजरांचा 11 वर्षाचा मुलगा हा ट्रेक नॉनस्टॉप चढत होता। एवढ्या छोट्या वयात एवढे मोठे धाडस दाखवणे म्हणजे कमालच। फायनली मित्रांनो, नागेश्वर ट्रेकच्या टॉपला पोहोचलो आहोत। हा समोर जो पाहताय ना, तो वासोटा किल्ला आहे। चोरवणे गावातून वासोटा किल्ल्यावर जात असाल तर नागेश्वर हे एक महत्त्वाचे विसाव्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते। हे नागेश्वराचं देवस्थान एका गुफेमध्ये वसलेले आहे। नागेश्वराची ही गुफा श्री शंकराची आहे आणि ही बेलसाट खडकाने बांधलेली आहे। नागेश्वर हे एक सांस्कृतिक आणि भक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते। येथे महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी गर्दी दिसून येते।
चार तासाचा ट्रेक करून खूप भूक लागली होती, म्हणून बेसनचा पोळा आणि भाकरी तेथेच बाजूला बसून सर्वांनी खाल्ली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.